हे भागाकार बघू आपण. हे किती आहे 505 डिवाइड बाय 6 झालं. तुला खूप कन्फ्यूज होते जर 6च्या टेबलमध्ये तुला जे काही नंबर दिसले ते पटकन तुला येते. हां पण आता हे 50 नंबर 5 नंबर हा 6मध्ये येतच नाही. हा खूप छोटा आहे ना. तर 6मध्ये येतच नाही. तर आपण काय शिकलो होतं का ज्याच्यामध्ये भाग जात नाही त्याचे आपण काय करायचं आहे 0. आपण करून पाहू बरं तसं. हे घे 0 आणि हे 0 आणि हे 5. हे झाले 5. आपण आता तुझ्या पद्धतीचं करून पाहू. आणि मग आता 0 आपल्याला इथे ठेवायचं आहे. आता हे किती झाले 50. मग आता 6मध्ये 50 येते का पूर्ण. मग आता काय करावं लागेल आपल्याला 50 पेक्षा छोटा नंबर. कारण 50 येत नाही. आपण 50 पेक्षा मोठा नंबर नाही घ्यायचा आपल्याला. ते आपण घेऊ शकत नाही. हां फक्त 50 पेक्षा आता छोटा नंबर. तर छोटा नंबर कोणता येते 48. 48 किती म्हणल्यानंतर येते हां 16 टेबल 6 8 40 हे 8 हे झालं. आता आपल्याला हे मायनस करायचं आहे. 50 मायनस 48 48 49 50 झालं. सिम्पल. जर तसंही जर समजत नसेल तर आता 0मधून 8 जात नाही तर आपण याच्यामधलं एक 1 कॅरी मागायचं. तर आपण 1 जर मागितलं तर किती होईल हे 10 होईल. मग 10 मायनस 8 2 आणि हे इथं किती राहील मग इथं 4 राहील. तर 4 मायनस 4 0. इतकं समजलं आता. इतकं समजलं. हां आता आपलं राहिलं कोणता तो नंबर 5. आता हे 5 आपण इथे करू. हां इथे नाही लिहू शकत. तो 5 आपण इथे नाही लिहू शकत कारण आपल्याला गुणायचं आहे ना. गुणलेला नंबर आपण खाली करतो म्हणून आपण इथे नाही लिहू शकत. समजलं. तो नेहमी खाली लिहिते. खाली नाही लिहायचं आहे. याच्या बाजूला लिहायला लागते तेव्हाच आपण गुणून ना. आता हे 25 झालं. किती झाले पूर्ण. आता आपल्याला काय करायला लागेल पूर्ण 25ला गुणावं लागेल. तर 6मध्ये 25 येते का. मग आता आपल्याला काय करावं लागेल 24. हे किती म्हटल्यानंतर येईल 4. 6 4 24. याचं मायनस करायचं आहे. हां सांगा 5 मायनस 4. हां ना बघ आता तू काय करते याचं मायनस जर करायचं असलं तर तू इकडून गुणते है ना. इकडून तू याचं ॲडिशन करते. ॲडिशन मायनस जर करायचं असलं तर या बाजूने करते. ह्या बाजूने जर करशील तर नेहमी तुझं आन्सर हा चुकीचं राहील. नाही ह्या इकडून गुणायचं आहे. इथून करायचं आहे आपल्याला. कोणतेही तुला ॲडिशन करायचं आहे प्लस करायचं आहे इंटू करायचं आहे किंवा कोणतेही तरी इथूनच आपल्याला सुरुवात करावी लागेल. स्टार्ट ह्या इथूनच झालं पाहिजे. म्हणजे ह्या उजव्या हातानेच आपण स्टार्ट केलं पाहिजे. तर 5 मायनस 4 1. 2 मायनस 2 0. आन्सर कम्प्लीट. जसं तू 8 4 म्हटलं ना. हे बघ आलं 0 8 4. समजलं. बघ आता जर आपल्याला नाही काय करायचं आहे हे बघ इतके स्टेप नाही वाढवू शकत. बघ ना आता शॉर्टकटमध्ये सांगते. आता हे काय झालं 1 2 3 स्टेप झाल्या म्हणजे 3 झाले 3 डिजिट. आपल्याला जर आता फक्त 2 डिजिटमध्येच करायचं आहे तर आपण हे पूर्ण मिटवू. हां बघ आता हे पूर्ण मिटवू. आता काय करायचं आहे आपण 5ला फक्त 1 डिजिटने गुणलं होतं. आता काय करायचं आहे ह्या 2 डिजिटला गुणायचं आहे. 2 डिजिटला गुणायचं आहे. आता बघ हे किती आहे 50. हे किती आहे 6. तर 6मध्ये 50 येतोय का नाही. मग आता आपल्याला किती घ्यावं लागेल 48. कारण 50 पेक्षा लहान छोटा नंबर घ्यावा लागेल आपल्याला. तर 48 हा किती म्हटल्यानंतर ते 6 8 48. आता याचं मायनस करू आपण. 50 मायनस 48 बघ 0मधून आपण 1 कॅरी मागितलं तर हे किती होईल 10. तर 10 मायनस 8 हे 2 आणि हे
0, कारण इथे 4, आपण 4 - 4. आता हे किती आहे 5. याच्यात आन्सर कंप्लीट झालं. आता हे 5 जे आहे ना ते आपल्याला इथे न लिहिता आपल्याला इथे लिहावं लागेल. समजलं? तू इथे लिहिते, इथं नाही लिहायचं आहे, इथं नाही लिहायचं. इथं फक्त आपण जे नंबर गुणतो तेच नंबर याच्या खाली लिहायचा आहे. आणि ज्या नंबरला आपल्याला गुणायचं आहे ते नंबर आपल्याला वरती पाहिजे, आहे की नाही. आता हे किती झालं पूर्ण 25 6 मध्ये येते का? तर मग आता किती घ्यावं लागेल 24. तर 24 किती म्हटल्यानंतर येते तर हे 4, हे 24. याचं मायनस करू. 5 - 4 1, 2 - 2 0. आन्सर फक्त 2 स्टेपमध्ये आली. मगाचे किती आले 3 स्टेप झाले त्याच्या, हे की नाही. म्हणजे तू आन्सर तसंही लिहू शकते, असं लिहू शकते. आता 84 आलं, मगाचे 084 आलं होतं. सिम्पल. हां, आता आपण दुसरं बघू. हे मिटवू, हे झालं. आता नेक्स्ट कोणतं हे घेते 248 डिवाइड बाय 5. हां, आता हे किती आहे 248 डिवाइड बाय 5. तर आपल्याला किती डिजिटने गुणावं लागेल, कोणत्या डिजिटला गुणावं लागेल 24 पूर्ण. तर 24 येते का 5 मध्ये? मग आता 20. तर किती म्हटल्यानंतर येते 22 नाही 20. तर 5 बघ, तर 24 आपण 2ला न गुणता, हे बघ 2ला न गुणता 24ला पूर्ण गुणायचं. तर 24 5 मध्ये येत नाही. मग 20 पेक्षा छोटा नंबर असं कोणता आहे की तो फक्त 5 मध्ये येईल 20, है ना. कारण 21 22 23 हा येत नाही, डायरेक्ट हा 25 येईल. तर तू काय करते 20चं 5चं जर टेबल म्हणायचं असलं तर 5 1 चं 5, 5 2 चं 10, 5 3 चं 15, 5 4 चं 20, 5 5 चं 25 इथपर्यंत जाते, है ना. पण माहिती नाही की 5 5 चं 25 येते. आपल्याला 25 पाहिजेत नाही, 25 पाहिजेत नाही. मग किती घ्यावं लागेल आता 20च घ्यावं लागेल डायरेक्ट. हे 20, 5 4 चं 20. मग 24 - 20 4, 0 हे 0 4. आता राहिले किती हे 8 कुठे लिहायचं आहे 4च्या साईडला. आता हे किती झालं 48 पूर्ण. आता 48ला आपल्याला गुणायचं आहे. 50 मध्ये 48 येते का? मग काय घ्यावं लागेल 47 नाही 45. किती घ्यावं लागेल 45, कारण एंडिंग कुठे होत आहे 50 मध्ये होते. एंडिंग हा 50 मध्ये होते. तर आपल्याला नंबर कोणता घ्यावा लागेल 45. 5 9 चं 49, म्हणजे 5 9 चं 45. किती 5 9 चं 45. तर आपल्याला 45 घ्यावं लागेल, कारण हा मधातला नंबर आहे. पण मधातला नंबर कोणताच नाही घेऊ शकत, जो छोटा नंबर आहे. पण जो छोटा नंबर आपण घेऊ नये ह्या टेबलमध्ये येईल, ह्या 5च्या टेबलमध्ये येईल तेव्हाच आपण घेऊ, अदर आपण घ्यायचं नाही आहे. काय कोणताही आपण नंबर घेऊ शकत नाही. इथे 47 46 इथे घेऊ शकत नाही, कळलं तुला. डायरेक्ट ह्या 5च्या टेबलमध्ये जो नंबर येईल तोच घेऊ. जसं कोणतं येईल 45. हा किती म्हटल्यानंतर येते, किती म्हटल्यानंतर येते हे 9 झाला. आता काय करायचं आहे इथून आपल्याला गुणायचं आहे, इथून मायनस करायचं आहे, ह्या बाजूने नाही जायचं आहे. तर 8 - 5 3 आणि 4 - 4 0. आन्सर कंप्लीट. आता तुम्ही सोडून पहा हे बाकीचे सोडू ग.